छत्रपती शिवबा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष विजय बळीराम भामरे यांनी नुकताच भिवंडी आगरी महोत्सवाला भेट दिली व आगरी समाजातील जुन्या संस्कृतींचा आनंद घेतला व भिवंडी आगरी महोत्सव व त्यांच्या सर्व कमिटीने केलेल्या आयोजनाचे अध्यक्ष विजय भामरे यांनी भरभरून कौतुक केले आहे। विशेष म्हणजे छत्रपती शिवबा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष विजय भामरे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी संस्थेच्या माध्यमातून सातत्याने गेल्या 15 वर्षांपासून ते अविरतपणे गोरगरीब लोकांची मदत असेल, पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू असतील, वृद्धाश्रमातील वृद्ध मातापितांसाठी व अनाथ आश्रमातील अनाथ मुलांसाठी सामाजिक उपक्रम असतील, त्यासोबतच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सामाजिक उपक्रम देखील संस्थेच्या माध्यमातून अविरतपणे राबवण्यात येत आहेत। विशेष म्हणजे संस्थेच्या माध्यमातून फक्त भिवंडी तालुक्यातच नव्हे तर ठाणे जिल्ह्यामध्ये देखील त्यांनी आपल्या सामाजिक कार्याची संस्थेच्या माध्यमातून छाप सोडली आहे आणि म्हणूनच याची पोचपावती म्हणून भिवंडी आगरी महोत्सव कमिटीने छत्रपती शिवबा प्रतिष्ठान या संस्थेच्या सामाजिक कार्याची दखल घेतली आहे व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय बळीराम भामरे यांना भिवंडी आगरी महोत्सव संस्थापक अध्यक्ष विशुभाऊ म्हात्रे व त्यांच्या कमिटीच्या वतीने समाजरत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित यावेळी करण्यात आले आहे। यावेळी त्यांना अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या, तसेच सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक व अभिनंदन देखील यावेळी करण्यात आले आहे। तसेच अध्यक्ष विजय भामरे यांनी या पुरस्काराचे श्रेय आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना दिले आहे व भिवंडी आगरी महोत्सव संस्थापक अध्यक्ष विशुभाऊ म्हात्रे व त्यांच्या सर्व कमिटीचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत। तसेच भिवंडी आगरी महोत्सव कमिटीच्या वतीने देखील अध्यक्ष विजय बळीराम भामरे यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत। तर चला पाहूया काही क्षणचित्रे। छत्रपती शिवबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय विजयजी भामरे आणि दीपकजी माळी यांच्यासोबत मी ज्ञानेश्वर चिकणे या आगरी महोत्सवाला आम्ही भेट देत आहोत। शिवबा प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष विजयजी भामरे साहेब यांना टॉप 10 मध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये पुरस्कार मिळालेले आहे, भिवंडी भूषण पुरस्कार मिळालेला आहे आणि गणपतीचे पूजन करून गणपतीचे दर्शन गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन ते आशीर्वाद घेत आहेत। हेलकोट जय मल्हार। हेलकोट जय मल्हार। आजी येऊ का? आजी येऊ ना? आताच्या बायकांना काही सेवा करायला भेटेल आजी। अजून तुमचे याच्यात दम वाटते पण तुम्ही या करू शकता। बघला खूप सुंदर आहे साहेब। आजी त्यांना काहीतरी भेट द्या आपल्या या महोत्सवमध्ये। आगरी महोत्सवचे अध्यक्ष विशुभाऊ म्हात्रे यांची संकल्पना खूप सुंदर आहे आणि आपली जी आगरी जी पद्धत पहिलीची होती ती अजूनपर्यंत आपण टिकून ठेवलेली आहे। बघा साहेबांना आवडला आपले त्या साहेबांनी आपले मावशीसाना हे 200 रुपयांचा बक्षीस दिला। मावशी बऱ्या ना? कणगा या कणग्यांना 5-5 वर्ष भात जरी ठेवला ना तरी तो खराब होता नसेल। आमच्या पिढीने तर बघितलेलं आहे कणगा, पण आताच्या नवीनच्या पिढीला काय माहित आहे? ही परंपरा अजूनपर्यंत चालू आहे। आता आता आपल्याला हॉटेलमध्ये बिटेलमध्ये चांगला चांगला गावला भेटते पण याचा चुलीवाला रेम लिहिला बघा। ही चुलीवली चव एक नंबर। हल्ली लोक चुलीवाला बनतात। मावशी इकडे रांधीत घेतले मटन बघा मावशी चुली बिली माहित नाही, चुलीवर रांधायला सांगला का कटाल का गॅसवर फक्त बटन दाबाचा गॅसवर जे भाकरीला चव असते का? नसते चव। काय बोलणार आता आताची पिढी। आता आपण मी पण स्वतः बाहेर एक आपली रूम काढली त्यामध्ये चूल वगैरे आपली परंपरा चालू आहे, पण आताच्या सुनबाई गॅसवर भाकऱ्या उचलत काय करणार होता असं पण आहे ना। आपलं या ना पाटा बघा मंडळी
आता सगळं ओटन या आल्या, किचन बिचन सगळं आला, लादी फरश आली. पण पहिले असं वरांडा असायचं घराला. यो वरांड्यांना सगळी माणसं झोपाची, दुपारचे रातचे सगळी माणसं झोपाची. तर त्याच्यानंतर यो तुळशी बिरजावन प्रत्येक घर जवळ असेल ना, तर तुळशी बिरजावन, याचं जुनं नाव तुळशी बिरजावन. तुम्ही आता कवरी पण नावं ठेवा, पण यो तुळशी बिरजावन प्रत्येक घराजवळ यो तुळशी बिरजावन असायचा. एक खलबत्ता आहे इकडे, स्टो आहे, खापरी आहे, मोरबी आहे, हा पाटा आहे, हा वरोटा आहे. नाही यो बघा, यो मेन पण हा यो भात पिठाचा मुसल उकळी परंपरा आपण बोलतो ना मुसळधार पाऊस, म्हणजे याची मुसलाची आवडा पाऊस, दारांचा पाऊस पडते ना, त्याला बोलतात मुसळधार पाऊस. असा आजी वाटत जरा ते पापड वाटत घेतलं म्हणजे उडदाचं का गालीचं. वा वा वा. पावशी चटणी वाटण देते का म्हटलं आम्हाला. हा झुंजांचा बैल आहे, चांद्या. बघा कशी तब्येत आहे, एकदम फर्स्ट क्लास. चांद्याने कधी झुंजा आजपर्यंत मरले, कधी झुंजा जिंकले. 10-15 जिंकल्यात. वा वा. क्या बात आहे, मस्त. तो बघा कसा निसर्गरम्य परिसर, गुलमोहराचं झाड, इथं जिवंत झाड, यो डुप्लिकेट झाड नाही. त्याच्यानंतर सगळा तुम्हाला इथं जिवंत बघायला भेटेल. यो आपला आव्हान खंडाचा, आव्हान खंडाचा. हा एक कोबी हे बघा कोबी, तो नांगर. आताच्या पोरांना नांगर माहित नाही, ट्रॅक्टर माहित आहे फक्त. बघा हा हे बघा इरला. तुम्ही कवऱ्या पण छत्र्या ज्या, कवऱ्या पण काही पण ज्या, पाण्याचा थेंब निघालेला असा या इरला. साहेब कसा बनविते एक नंबर. मी लहान असताना बघितलेलं, आमचे आजोबा आजी वगैरे पहिले आवणीसाठी वापरत होते पहिले पावसाळ्यामध्ये. हे बघा, ही आपले आगरी कोल्यांची शेती. मलावा, आया मेथी, तया कोथमीर, पालक भाजी, संपूर्ण चवली, मेहनत मुला. मला हे तुम्हाला डुप्लिकेट नाही, प्लास्टिकचं नाही, सगळं खरोखरचं आहे. हे बघा, हे सगळं मुला, चवली, पात, फुलबगीचा, झारी, तया मिरची, आया कोबी, तया टांबोटी, तया वांगी, म्हणजे सगळं या ओरिजिनल आहे का, काही खोटा नाही, ओरिजिनल आहे. काहीच खोटा नाही. चला मोठं चला. नाही बघ भाव, ही बघ भाव पवायचं का भावी उद्या टाकायचं. इबा भाव आहे, आबा एक नंबर काम. ओरिजिनल पाणी तेवढा आहे. आताच्या बेताना भावी बिवी काही माहित नाही, भावी जावाचं पण माहित नाही. मग सकाळच्या 7ला नाही ना संध्याकाळच्या 7ला नाही, तर बाई असा पाणी काढायचा. ही मोठ आहे. पहिले मी लहान असताना आमच्याकडे पण मोठ होती पहिले, तेव्हा असं पाणी काढायचा. आताच्या बघा काही नाही पाणी बैल खेचत नेत होते काय पहिल्या. टाकणार. ही मोठ या ना आहे का? या ना. ते बघा, आगरी कोल्यांचा एक प्रमुख धंदा, जो आपण बघतो ना मोठमोठ्या बिल्डिंगी, त्या बिल्डिंगी इटांच्या बनतात ना. आगरी कोळी माणूस ना या इटा त्याच्या गावान या करते, तयार करते. वीटभट्टी, वीटभट्टी याला बोलतात ना. यो मिठा कर, हा मिठा घर आहे. यो मीठ खाऊन ना, यो मीठ पिकवूनच आगरी कोळी माणूस मजबूत बनलेला आहे. आगरी नापतो ना, शेतान कपताव, तोच आगरी. तोच आगरी. हाँ, ओम शांति। ब्रह्मा कुमारीज की तरफ से यहाँ पे स्पिरिचुअल साइंस एग्जीबिशन लगाया है, जहाँ पर हमें बताया जा रहा है कि स्पिरिचुअलिटी और साइंस को हमें कैसे बैलेंस करके चलना है। जब जीवन में हम दोनों को बैलेंस करते हैं, तब हम उन्नति की सीढ़ियों को चढ़ पाते हैं। जैसे भाई जी यहाँ पर बताया है, इंग्लिश में कहते हैं साइंस इज लैम्प, स्पिरिचुअलिटी इज ब्लाइंड। माना साइंस जो है वो लंगड़ा है, स्पिरिचुअलिटी जो है वो अंधा है। और जब लंगड़े और अंधे एक साथ चलेंगे तो क्या होगा, मंजिल तक पहुंच सकते हैं। Okay. ऐसे ही जीवन में जब हम दोनों का बैलेंस रखते हैं, तब हम उन्नति की सीढ़ी को चढ़ सकते हैं और हमारी कंसंट्रेशन पावर बढ़ती है। Okay. और भाई जी थोड़ा सा यहाँ पर आप आ जाइए, यहाँ पर कंसंट्रेशन गेम है, एक बार आप ये खेल करके देखिए। हाँ, ये ऐसा गेम है कि यहाँ पर ना इसको आपको इस छेद से यहाँ पास करना है बिना टच किए। किधर से? हाँ, ये ऐसे पकड़ करके इसको ऐसे लेके ऐसे इसको पास करना, टच नहीं करना है। टच करेंगे तो लाइट जी ओके. हाँ जी। लगाइए आप. तो
ओके, एक बार आप चांस इसको ना ऐसे पकड़िए भाई जी। हाँ, ऐसे पकड़िए। ऐसे। हाँ, ऐसे पकड़ करके फिर करिए। चलो उसको घुमाना है। टच नहीं होना चाहिए ना। हाँ, नहीं नहीं, टच नहीं होना चाहिए। कितने ले तो ये हमें क्या, हम मेडिटेशन का आपको सिखाएंगे, मन को कैसे शांत रखना है। शांति से काम करना पड़ेगा। टेक्निक है वो कैसे उसको घुमाना है। एक्चुअली इसमें हमें धैर्यता भी चाहिए और मन की शांति भी शांति, चाहिए। ओके ओके। और चला बस तुम्ही चला दाखव। सिंधुदुर्ग सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या कर्तृत्वाने विजय बळीराम भामरे मुक्काम मोहोळ तालुका भिवंडी सामाजिक क्षेत्र पुरस्कार विजय बळीराम भामरे मुक्काम मोहोळ तालुका भिवंडी जिल्हा ठाणे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा। आज आगरी महोत्सव या कमिटीने माझी जी 15 वर्षे मी मेहनत करतोय गरीब लोकांसाठी त्याची आज इथे दखल घेतलेली आहे। हा पुरस्कार मला मिळाल्याबद्दल मी सभापती अध्यक्ष विशुभाऊ म्हात्रे असतील, सर्व माझे मित्र मनोहर तरे असतील, भाऊ असे रवींद्र तरे असतील, कमिटी सर्वांनी संपूर्ण भगवान ठाकूर कमिटी व सर्वांचे आभार व्यक्त करतो। छत्रपती शिवबा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आमचे परममित्र विजयजी बळीराम भामरेजी यांना भिवंडी आगरी महोत्सवाचा पुरस्कार मिळाला। खऱ्या अर्थानं त्यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची आज उंची वाढली। त्याचं कारण असं आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना विजयजी भामरे हे बघत नाही की तो व्यक्ती कोण आहे, त्याची गरज काय आहे, त्या गरजेला उपयोगी पडणारे व्यक्तिमत्व आहे। आज शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, राजकीय प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या खिशामध्ये हात घालणारे व्यक्तिमत्व आहे। कधी दुसऱ्यावर डिपेंड राहत नाही, स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवणारे व्यक्तिमत्व आहे। त्यामुळे आज या पुरस्काराने त्यांची जबाबदारी दुप्पट वाढली, पण समाजाची आणि इतर समाजाची सुद्धा या ठिकाणी नक्कीच त्यांना संधी मिळणार आहे की विजयजी भामरे यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे त्यांच्या कामाची गती आणि कामाची स्थिती दुप्पट होणार आहे, एवढं मात्र नक्की। आणि खऱ्या अर्थानं हा पुरस्कार त्यांना मिळाला। आता हा भिवंडी आगरी महोत्सवचा पुरस्कार आहे। येत्या काळामध्ये त्यांना लोकमतचा महाराष्ट्र शासनाचा सुद्धा पुरस्कार मिळेल, याच्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न करावेत। त्यांना आमच्या सर्व मित्र परिवारांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद धन्यवाद, जय शिवराय। नमस्कार। आज आमचे परममित्र छत्रपती शिवबा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीमान विजय बळीराम भामरे साहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर जे प्रेम केलेलं आहे, त्यांच्या विचारावर प्रेम केलेलं आहे आणि त्यांच्या विचारावर प्रेरित होऊन गेली 15 वर्षापासून जनतेची सेवा या प्रतिष्ठानच्या माध्यमातून करत आहे। आज त्यांना भिवंडीमध्ये सर्वात मोठा पुरस्कार, सामाजिक क्षेत्राचा पुरस्कार या प्रतिष्ठानच्या माध्यमातून मिळालेला आहे। मी एक त्यांचा सहभागी शिलेदार म्हणून त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा देतोय। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो, तर आज आम्ही आगरी महोत्सव पूर्ण भेटलो आणि आगरी महोत्सव 2026 मध्ये आज ज्या व्यक्तिमत्वाला या ठिकाणी टॉप 10 मध्ये सामाजिक भूषण म्हणजे सामाजिक क्षेत्रामधील भिवंडी भूषण हे पारितोषिक मिळाले, ते आहेत आमचे
छत्रपती शिवबा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजयजी भांबरे साहेब. विजयजी भांबरे साहेब यांना लहानपणापासून सामाजिक कार्याची खूप आवड होती. अगदी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून ते तबला वादन शिकले, ते पेटी वादन शिकले आणि ते स्वतः गायक, भजन गायक आहेत. आणि हे भजन गायनी करताना ते हळूहळू या सामाजिक क्षेत्रामध्ये आले. वलगावातून त्यांच्या मिसेस सौभाग्यवती रेखा विजयजी भांबरे या सरपंच होऊन गेल्या. त्यानंतर ते स्वतः शिवसेना संपर्क प्रमुख आहेत. शिवसेनेचे कट्टर निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. आणि आता राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ते सन्माननीय कार्याध्यक्ष आहेत. ही पदं सांभाळताना गेली 15 वर्षापूर्वी त्यांनी छत्रपती शिवबा प्रतिष्ठानची स्थापना केली. आणि या छत्रपती शिवबा प्रतिष्ठानच्या स्थापनेनंतर 30 ते 35 मावळ्यांना घेऊन त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये उडी मारली. ही सामाजिक क्षेत्रामध्ये उडी मारताना छत्रपती शिवाजी प्रतिष्ठान या संस्थेने अनेक कार्य म्हणजे लोकोपयोगी कार्य संपन्न केले. त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर असो, त्याच्यामध्ये महिला सक्षमीकरण असो, किंवा त्याच्यामध्ये गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप असो, मंदिरामध्ये वस्तूंचे वाटप असो, किंवा वृक्षारोपण असो, किंवा ट्रॅफिकची समस्या सोडवताना असो, या सर्व बाबतीत साहेब म्हणजे विजयजी भांबरे साहेब नेहमी पुढे राहिले. कोरोना काळामध्ये त्यांनी जे कार्य केलं, अगदी ट्रान्सपोर्टेशन पासून ते गोरगरीब लोकांना त्यांनी मदत केली, त्याबद्दल त्यांना कोरोना योद्धा हा पुरस्कारही मिळालेला आहे. त्यानंतर आपल्या शहापूर येथे जो महापूर आलेला तेव्हा काष्टी गावामध्ये त्यांनी जे सहकार्य केलं तेही खूप वाखाणण्याजोगं होतं. आणि इथून जिल्ह्याबाहेर नगर जिल्ह्यामध्ये त्यांनी कोरोनामध्ये जाऊन कूलर वगैरे वाटप केलं, तेही खूप महत्त्वाचं होतं. अगदी भारत सरकारच्या मंत्रालयाची मदत घेऊन गजानन पाटील साहेब यांच्या वतीने त्यांनी महिला सक्षमीकरणाचे अनेक कार्यक्रम राबवले आणि आज महिलांमध्येही त्यांनी जागृती केली. वलगावाचे असे हे उद्योगपती व्यक्तिमत्व आपण पाहतात. विजयजी भांबरे साहेब यांना आज भिवंडी आगरी महोत्सव 2026 मध्ये सामाजिक क्षेत्रामधील भिवंडी भूषण हे पारितोषिक मिळालेले आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या छत्रपती शिवबा प्रतिष्ठानच्या वतीने आणि भिवंडीच्या तमाम नागरिकांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा असतील. आणि साहेबांना या पुरस्काराबद्दल खूप खूप शुभेच्छा.